नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत परवानगीशिवाय काढण्यात आलेल्या आंदोलन प्रकरणी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गडकरी वाडा घेराव आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी नसतानाही आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून या प्रकरणी 18 पदाधिकाऱ्यांसह 50 ते 60 कार्यकर्त्यांवर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे। नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गडकरी वाडा घेराव आंदोलन प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती। तरी देखील आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविलाय। या प्रकरणात 18 पदाधिकाऱ्यांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्यासह 50 ते 60 कार्यकर्त्यांवरही कारवाई करण्यात आली आहे। हे आंदोलन प्रदेश युवक काँग्रेसचे नेते शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले असून विदर्भातील इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते। या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत। याच्यामध्ये जे युवक काँग्रेसने गडकरी वाडा घेराव हा आंदोलनाचा संबंधी आंदोलन करण्यात आलं होतं। त्याच्या अनुषंगाने आपण त्यांना कोणतीही परमिशन दिली नव्हती, तरी सुद्धा त्यांनी ते आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्यांच्यावरती आपण विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तुमचा पुढील तपास आमचे PI करत आहेत। त्याच्यामध्ये जवळपास एकूण 18 आरोपींची नावं निष्पन्न आहेत, 18 पदाधिकाऱ्यांची नावं निष्पन्न आहेत, तर 50 ते 60 इतर जे कार्यकर्ते त्यांच्यावरती आपण गुन्हा दाखल केलेला आहे। प्रदेश युवा काँग्रेसचे जे शिवराज मोरे होते त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं होतं, तसंच या विदर्भातले जे पदाधिकारी होते ते या ठिकाणी उपस्थित होते। परवानगीशिवाय आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली असून या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे। तपासातून समोर येणाऱ्या माहितीनुसार पुढील घडामोडी स्पष्ट होतील।